शांततेचं सहकार्य करायचं आहे। आवाज अजिबात येता कामा नये पाठीमागं। सर्वांना आजच्या या सुंदर सकाळच्या सुंदर अशा शुभेच्छा या ठिकाणी बहाल करतो। शुभ प्रभात। दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माची ज्योती या रचनेप्रमाणे सागरासारखं अथांग असं ज्यांचं कार्य आहे आणि पर्वताप्रमाणे विशाल अशी ज्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे। आम्ही सर्व रेयसेवक ज्यांच्या विचारधारेचे पायीक आहोत आणि ज्यांनी आखून दिलेल्या विचारधारेवरती मार्गक्रमण करीत आहोत असे आपल्या रयत शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला या ठिकाणी मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। तसेच वात्सल्य ममता करुणा यांचा संगम असलेल्या आणि कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्यामध्ये दीपस्तंभ असलेल्या कर्मवीर अण्णांच्या सौभाग्यवती सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्याही पवित्र स्मृतीला या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करीत आहे। शिक्षक दिनाचा औचित्य साधून आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासमंचावरती उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर साधना विद्यालय आर शिंदे ज्युनियर कॉलेजचे विद्यमान कार्यतत्पर कार्यक्षम प्राचार्य आदरणीय जाधव साहेब की ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद घोषवलेलं आहे त्यांचं प्रथमतः शब्दरूपी सुमनांनी या ठिकाणी मी स्वागत करीत आहे। त्याच पद्धतीनं साधना विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका निकमताई, पर्यवेक्षक धनवडे सर, पर्यवेक्षिका सुर्वेताई, तसेच पर्यवेक्षिका राऊतताई, कला वाणिज्य विभाग प्रमुख श्री सोनवणे सर, व्होकेशनल विभागाचे प्रमुख श्री शिंदे सर यांचे या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील शिक्षक वृंद आणि उपस्थित विद्यार्थी आपल्या सर्वांच्या मुळे आजचा कार्यक्रम निश्चितपणे उठावदार होणार आहे, शोभायमान होणार आहे। त्याबद्दल आपल्या मी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्र, 5 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो संपूर्ण आपल्या भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो। पण वास्तविक सांगायचं झालं तर 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिवस आहे आणि संपूर्ण जगामध्ये 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। मग आपल्या भारतामध्ये 5 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो याची पार्श्वभूमी या ठिकाणी आपण समजावून घेतली पाहिजे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे 5 सप्टेंबर। आजचा हा जो दिवस आहे तो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना समर्पित असणारा असा दिवस आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती होते, तसेच ते दुसरे राष्ट्रपती होते। सन 1952 ते सन 1965 या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या देशाचं पहिलं उपराष्ट्रपतीपद घोषवलेलं होतं आणि 1965 ते 1967 या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या देशाचं दुसरं उपराष्ट्रपतीपद घोषवलेलं होतं। सर्वपल्ली जे राधाकृष्णन आहेत ते आपल्या देशाचे सर्वोच्च पदावरती विराजमान असलेले महान असं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व होतं। ते स्वतः उत्तम शिक्षक होते। त्यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्ष शिक्षकी पेशामध्ये त्या ठिकाणी व्यतीत केलेली होती। या सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ओळख जी आहे किंवा यांची जी ख्याती जी आहे ती सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम विचारवंत, सर्वोत्तम तत्वज्ञ आणि सर्वोत्तम लेखक अशी सर्वत्र पसरलेली होती। भारत सरकारनं त्यांना सन 1954 मध्ये आपल्या भारताचा असणारा सर्वोच्च जो राष्ट्रीय किताब आहे भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलेलं होतं। सर्वपल्ली राधाकृष्णन हे जे आहेत त्यांना शिक्षणाबद्दल अत्यंत जिव्हाळा होता, शिक्षणाबद्दल अत्यंत आस्था होती। चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा देशाचा, संस्कृतीचा, त्यागाचा आणि ज्ञानाचा सन्मान आहे असं एके ठिकाणी त्यांनी मत मांडलेलं आहे। चांगले जे आदर्श शिक्षक आहेत ते देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे की जे भावी पिढीला सुसंस्कारित करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। त्यामुळे अशा या पवित्र पेशाप्रती सर्वांनी त्या ठिकाणी सन्मान बाळगला पाहिजे असंही मत त्यांनी एके ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। विद्यार्थी मित्र हो, जगामध्ये 2 प्रकारची लोक असतात, एक म्हणजे कृतज्ञ आणि दुसरं म्हणजे कृतज्ञ। तसं पाहायला गेलं तर दोन्ही शब्दांच्या उच्चारामध्ये फारसा फरक नाही, परंतु अर्थामध्ये प्रचंड भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते। आपण कृतज्ञ कोणाला म्हणतो? केलेले उपकार जो जाणणार आहे त्याला आपण काय म्हणतो? कृतज्ञ। आणि केलेले उपकार जो विसरणार आहे त्याला आपण काय म्हणतो? कृतज्ञ। तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला कृतज्ञ बनायचं आहे।
ज्यांनी आपल्याला घडवलं, आपल्याला योग्य दिशादर्शन केलं, आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं, आपल्यामध्ये ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार आणि मूल्यांचं बीजारोपण करून आपल्याला ज्ञान संपन्न आणि संस्कारक्षम बनवण्याचं कार्य केलं, अशा शिक्षकांच्या प्रती आपण आदरभाव, कृतज्ञता निश्चितपणे त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे. आणि ही जी कृतज्ञता आहे ती फक्त काही एका दिवसापुरती मर्यादित असता कामा नये, तर संपूर्ण आयुष्यभरासाठी आपण शिक्षकांची कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे. आता या ठिकाणी प्रश्न एक असा निर्माण होतो की शिक्षक म्हणजे कोण? फक्त शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, विद्यापीठामध्ये किंवा क्लासेसमध्ये शिकवणारे शिक्षक नाहीत. या संदर्भामध्ये एक संत वचन मला आठवतं, जो जो जयाचा मी घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, असं एक संत वचन आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्याच्याकडून ज्ञान मिळतं, ज्याच्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे अनुभव प्राप्त होतात, असे जे आहेत ते सर्वजण आपले शिक्षक आहेत. म्हणजे आपल्याला जे जे शिकवतात, मग ते शिकवणारे फक्त काही जिवंत व्यक्तीच असं पाहिजे असं नाही, तर निसर्गातील असणारे विविध प्रकारचे घटक असतील, पशु, पक्षी, प्राणी यांच्याकडूनही सुद्धा आपल्याला बरंच काहीला शिकायला मिळत असतं. त्यामुळे ते सुद्धा आपले कोण आहेत? गुरु आहेत, शिक्षक आहेत. एकनाथी भागवतामध्ये तर असा उल्लेख आलेला आहे की भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केलेले होते. 24 गुरु त्यांचे होते. या संदर्भामध्ये एक मला कथा आठवते. ती कथा मी आपणापुढे या ठिकाणी व्यक्त करीत आहे. एक सार्वभौम असा राजा होता आणि विस्तारवादाचं त्याचं धोरण होतं. आपल्या शेजारच्या राज्यावर आक्रमण करायचा आणि त्यांचा जो प्रदेश आहे तो आपल्यामध्ये सामावून घ्यायचा, आणि अशा पद्धतीनं त्यानं सार्वभौमत्व प्राप्त केलेलं होतं. पण एके दिवशी असं झालं की तो गाफील राहिला आणि त्याच्या गाफीलपणामुळं एका राजानं त्यावरती आक्रमण केलं आणि त्या राजाचं सर्व राज्य त्या ठिकाणी जिंकून घेतलं आणि त्या राजाला तुरुंगामध्ये टाकलं. तुरुंगामध्ये टाकल्यानंतर तो राजा विचार करू लागला की एकेकाळी मी सार्वभौम राजा होतो, परंतु आज मी माझं सर्वस्व त्या ठिकाणी गमावून बसलेलो आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला कधीही अपयशाचं तोंड त्या ठिकाणी पाहायला लागलेलं नव्हतं, परंतु आज माझा या ठिकाणी पराभव झालेला आहे. म्हणजे पूर्ण निराशेमध्ये तो राजा गेलेला. ज्या तुरुंगात होता त्या तुरुंगामध्ये, तुरुंगाच्या असणाऱ्या भिंतीवरती त्याचं लक्ष गेलं. त्या भिंतीवरती एक कोळी नावाचा कीटक होता. तो कीटक काय करत होता तर छतापर्यंत असलेल्या आपल्या जाळ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता. म्हणजे छतावर त्याचं जाळं होतं, तिथपर्यंत जाण्याचा तो प्रयत्न करत होता. बरेच त्याने प्रयत्न केले, पण प्रत्येक प्रयत्नामध्ये तो अपयशी ठरला. भिंतीपर्यंत जायचा, मध्यापर्यंत जायचा, परत खाली पडायचा, जाळ्यापर्यंत जायचा, परत खाली पडायचा. असं बऱ्याच वेळेला घडलं. तब्बल 17 वेळेला घडलं आणि 18वी वेळ अशी आली की तो आपल्या जाळ्यामध्ये जाण्यास यशस्वी ठरला. हा जो प्रसंग आहे की जो त्या कैदेतल्या राजानं पाहिलेला होता, त्या प्रसंगामुळं राजाला त्या ठिकाणी एक प्रकारचा धीर आला. त्याच्या जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळाली. त्याच्या मनाचं परिवर्तन झालं. तो विचार करू लागला आणि हा तो साधारण कीटक आहे, एकदम साधारण कीटक आहे, याला मनुष्याप्रमाणे बुद्धी नाही, हात नाही, पण तरी सुद्धा तो आपली जिद्द सोडत नाही. त्यांनी आपली जिद्द शेवटपर्यंत सोडली नाही. तो आपल्या ध्येयापर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. आणि मला तर परमेश्वरानं बुद्धी दिलेली आहे, हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत आणि भगवंताची सर्वश्रेष्ठ निर्मिती मी मनुष्य आहे आणि मी एका अपयशाने इतका निराश झालेला आहे. म्हणजे तो आत्मचिंतन करू लागला आणि त्या कोळीया कीटकाकडून त्याला जिद्द हा गुण शिकायला मिळाला. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तो जो कोळी हा कीटक आहे, हा कोळी हा कीटक राजाला जिद्द हा एक चांगला गुण त्या ठिकाणी शिकवून गेला. आपल्या भारताचा जर विचार केला तर आपल्या भारताला पहा, गुरु शिष्याची समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे. गुरु शिष्यांच्या प्रसिद्ध अशा जोड्या आपल्या भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये श्रीकृष्ण सांदीपनी आहेत, श्रीराम वशिष्ठ आहेत, ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ आहेत, संत नामदेव महाराज विसोबा केसर आहेत. पूर्वीच्या काही आपल्या भारतामध्ये पहा, गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती. या गुरुकुल पद्धतीमध्ये शिष्य जो आहे तो गुरूंच्या घरामध्ये अध्ययनासाठी राहत होता. म्हणजे गुरुग्रहित राहत होता, आपलं शिक्षण पूर्ण करत होता आणि आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत स्वतःही येत होता. परंतु जाताना तो त्या गुरूंना गुरुदक्षिणा देत होता. आता या गुरुदक्षिणेवरून मला एक आणखी कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची महाभारतातील ही कथा आहे. महाभारतामध्ये या घटनेचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. एकलव्य हा जो होता ना तो भिल्ल होता आणि तो गुरु द्रोणाचार्यांना आपलं त्या ठिकाणी दैवत मानत होता.
परंतु द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या देण्यास नकार दिला. परंतु त्या एकलव्याची आपल्या गुरुवर इतकी असीम श्रद्धा होती की त्यांनी एकलव्याचा सुंदर असा एक मातीचा पुतळा बनवला. त्या मातीच्या पुतळ्यालाच गुरु मानून त्यांच्याकडून उत्तम अशी धनुर्विद्या हस्तगत केली की जो अर्जुनापेक्षाही वरचढ ठरला. कालांतरानं द्रोणाचार्यांना हे समजलं. द्रोणाचार्य थोडे नाराज झाले आणि द्रोणाचार्यांनी त्या एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या हाताचा अंगठा टाकून मागितला. त्या क्षणी म्हणजे क्षणाचाही विलंब न करता एकलव्यानं गुरुची आज्ञा, शिक्षकांची आज्ञा प्रमाण मानून आपल्या हाताचा जो अंगठा आहे तो त्यांना टाकून दिला. म्हणजे मला या उदाहरणातून तुम्हाला हे सांगायचं आहे की एका शिष्याची आपल्या गुरुवरील जी निष्ठा आहे ती किती पराकोटीची असू शकते. त्यानंतर दुसरा एक भाग या ठिकाणी निर्माण होतो किंवा दुसरे एक मत या ठिकाणी मला व्यक्त करावं असं वाटतं की केवळ शिक्षक दिनाच्या संदर्भामध्ये शिक्षकांच्या बद्दल 2-4 शब्द चांगले बोलून किंवा त्यांना एखादी भेटवस्तू देऊन आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करू शकतो का, तर त्याचंही उत्तर नाही असं आहे. सर्वसाधारणपणे शिक्षकांची काय अपेक्षा असते? शिक्षकांची अशी अपेक्षा असते की आपण ज्या विद्यार्थ्याला ज्ञान दिलेलं आहे, आपण ज्या विद्यार्थ्याला घडवलेला आहे, तो विद्यार्थी भविष्य काळामध्ये जाऊन यशस्वी व्हावा. यशाची नवनवीन शिखरं त्यांनी पादाक्रांत करावी, यशाचं शिखर त्यांनी गाठावं अशी सर्वसाधारण शिक्षकाची अपेक्षा असते. आणि ज्यावेळी एखादा शिक्षकाचा विद्यार्थी भविष्य काळामध्ये उच्चतम असं पद हासिल करतो, मिळवतो, त्यावेळी तो शिक्षक अभिमानानं सांगत असतो की हा माझा विद्यार्थी आहे, मी याला ज्ञान दिलेलं आहे, मी याला शिकवलेलं आहे, असं मोठ्या अभिमानानं त्या ठिकाणी तो सांगत असतो. आता दुसरा एक भाग असा आहे की सर्वच विद्यार्थी यशस्वी होतील असं नाही. म्हणजे यशस्वी होणार नाही त्यांनी काय करायचं, तर त्यांनी एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करायचा. शिक्षकांची सर्वसाधारणपणे हीच अपेक्षा असते. आपल्याला काही वैदिक काळाप्रमाणे एकलव्यासारखं शिक्षकांना अंगठा टाकून द्यायचं नाही गुरुदक्षिणा म्हणून, तर आपल्याला अर्जुन बनायचं आहे. अर्जुन जो अन्यायाविरोधात प्रतिकार करतो, अर्जुन जो गुरूंची आज्ञा प्रमाण मानून त्या कर्तव्य कर्मावरती ठामपणे चालतो, आणि अर्जुन जो अन्याय अत्याचार याच्या विरोधामध्ये लढण्याकरता उभा राहिलेला आहे, असा अर्जुन त्या ठिकाणी आपल्याला बनायचा आहे. आणि शिक्षक दिनी शिक्षकांना दिलेली हीच एक अप्रतिम अशी भेट असेल. भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 38 मध्ये एक सुंदर असं त्या ठिकाणी श्लोक आलेला आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमेन विद्यते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्ञानासारखं या जगामध्ये सुंदर पवित्र असं काहीच नाही. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि हे जे ज्ञान आहे त्याचं दान करण्याचं सामर्थ्य, या विद्येचं दान करण्याचं सौभाग्य शिक्षकांना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि विद्या हे जे धन आहे, हे धन लक्षात घ्या की कोणीही चोरू शकत नाही, कोणीही त्यावरती आपला हक्क त्या ठिकाणी सांगू शकत नाही. आणि हे ज्ञान आपलं त्या ठिकाणी शेवटपर्यंत अगदी रक्षण करत असतं. त्यामुळे सर्वश्रेष्ठ ज्ञान कोणतं असेल तर ज्ञानदान. बाकीच्या दानाची जी उपयोगिता आहे, त्यांची जी उपयोगिता आहे ती मर्यादित आहे. पहा, उदाहरण द्यायचं झालं तर अन्नदान केल्यानंतर संबंधित व्यक्तीला नंतर भूक लागणारच आहे, म्हणजे त्याची उपयोगिता एका ठराविक कक्षेपर्यंत सीमित आहे. वस्त्रदानाचा जर विचार केला तर ते जे वस्त्र आहे ते फाटल्यानंतर, जीर्ण झाल्यानंतर टाकून द्यावं लागतं. परंतु ज्ञानदानाचं तसं नाही. ज्ञान हे व्यक्तीची शेवटपर्यंत त्या ठिकाणी साथ सोडत नाही. दक्षिण आफ्रिकेमधील एक विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये एक सुभाषित त्या ठिकाणी लिहिलेलं होतं, एक वाक्य तोडलेलं होतं. त्या वाक्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो. एखाद्या राष्ट्राला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या राष्ट्रावरती अणुबॉम्ब टाकू नका, मिसाईल टाकू नका, तर त्या राष्ट्राची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करा. त्या राष्ट्राची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली की ते राष्ट्र उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कोलॅप्स एज्युकेशन कोलॅप्स नेशन. म्हणजे शिक्षण व्यवस्था जर ढासळलेली असेल तर देशाची व्यवस्था त्या ठिकाणी ढासायला वेळ लागणार नाही. एक वेळ इंजिनियरनं चूक केली तर जास्तीत जास्त काय होऊ शकतं, तर तो पूल ढासू शकतो किंवा त्या इंजिनियरनं जी इमारत बांधलेली आहे ती इमारत त्या ठिकाणी ढासू शकते. डॉक्टरांनी चूक केली तर त्या ठिकाणी त्या पेशंटला इजा होऊ शकते. पण शिक्षकांनी जर चूक केली ना तर अनेक पिढ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होत असतं. त्यामुळं शिक्षक हा एक अत्यंत पवित्र असा पेशा आहे. शील, क्षमता
कला यांचा जो त्रिवेणी संगम आहे तो आपल्याला शिक्षकांच्या ठिकाणी दिसून येतो आणि आजचा हा जो दिवस आहे तो शिक्षकांच्या प्रती समर्पित असणारा दिवस आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्याकडून आम्हाला एकमेव अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही धवल असं यश संपादन करा आणि स्वतःच्या पायावरती भविष्य काळामध्ये स्थिर स्थावर व्हा. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय कर्मवीर, जय महाराष्ट्र, जय भारत.